अपनी औकात दिखाने का, क्योंकि कोई नाली अपने आप को समंदर समझ बैठे हैं। इतिहास दोहरा रहा है, नागरे फिर से आ रहा है। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रचाराच्या निमित्त आज इकडे वंचित आघाडीचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब आंबेडकर, आमचे ओबीसीचे नेता नवनाथजी, सन्माननीय व्यासपीठ आणि इकडे उपस्थित माझी ईश्वरूपी जनता, आपण बघत आहात ज्या प्रकारे आज लोक इकडे आलेत, आज समुद्र आले असं वाटतंय जिंतूर मध्ये। जेवढे या मंडपात लोक आहेत त्याच्यातून 2 पट जास्त बाहेर लोक आहेत। बाळासाहेबांची तब्येत बरोबर नाहीये, फक्त ते तुम्हाला भेटण्यासाठी आज इकडे आलेत। काहीतरी जिंतूर शेलू तालुक्यामध्ये बदल झाला पाहिजे त्याच्यासाठी ते आलेत आणि जिंतूर शेलूच्या तालुक्याच्या लोकांनी ठरवले की यावेळेस बदल नक्कीच होणार। मी काँग्रेसला तिकीट मागितलं होतं, माझी चूक आहे का? मी एक ओबीसीच्या आईच्या पोटी जन्म झाला हे माझं चूक आहे का बाळासाहेब? मला विसर्जन त्याच्यानंतर मला जो सहारा दिला, या बाळासाहेबांनी मला सहारा दिला आणि मला उमेदवारी दिली कोण, आणि याचं सोनं करून दाखवेल मी। नक्कीच तुम्हाला मी वचन देतो, मी नक्कीच सोनं करून दाखवेल। इकडले आजी माजी आमदार ज्या प्रकारचे 20 वर्षापासून राजकारण करतायत, फक्त म्हणतायत की आम्हाला विकास करायचा, स्वतःचा विकास केला, राजकारणातून फक्त त्यांनी त्यांचे घर संपत्ती वाढवले। माजी आमदारांनी 25 कोटीचं घर इकडे बांधलं, आजचे आमदार कुठे दिसत नाही। आणि आता इंस्टाग्रामवर काय करायचं, चूल फुकायले। आताचे दिवस म्हणजे आपल्याला गॅसातून चुलीचं नेण्याचं काम बोडीकर आणि भामरे परिवार करताय। मला पाडण्यासाठी शेलू मध्ये देशाचे नेते शरद पवार साहेब आले, ज्यांनी प्रत्येकाच्या घरामध्ये भांडण लावले, प्रत्येकाचे कुटुंब उद्ध्वस्त केले, महाराष्ट्राचं वाटोळ केलं। या जिंतूर मध्ये कोण आले तर अमित शहा गृहमंत्री आले, पण यावेळेस जिंतूरच्या मायबापांनी आणि जनतेने ईश्वरूपी जनतेने ठरवले की यावेळेस गॅस सिलेंडरचा वंचितचाच उमेदवार निवडून येणार। आणि हे प्रेम आहे, आज हे दिसत आहे, इकडे जो जनता आहे यांनी ठरवले की यावेळेस बदल होणार। शेलू आणि जिंतूर मध्ये प्रचंड लोकांमध्ये आक्रोश आहे आणि यावेळेस हा आक्रोश मतातून दिसून येणार आहे। ज्या प्रकारचं शरद पवार साहेब बारामतीला पंतप्रधानांना बोलवतात आणि तिकडे त्यांचं स्वागत करतात, म्हणजे एक नाही एक तलवारचे 2 भाग येते, या प्रकारचे हे राजकारण करतात। तिकडे शेलू मध्ये विनोद बोराडे हा अजितदादाच्या पक्षाचा कार्यकर्ता पदाधिकारी आहे आणि तिकडे काय करतात, हे पाठिंबा देतात विजय भामरेला, म्हणजे तुम्हाला ती बीजेपी चालते। मुस्लिम समाजाचं दिशाभूल करण्याचं काम केलं, स्वतःला सेक्युलर बनणारे आणि स्वतःला सेक्युलर बनणारे काय करतात, इकडे त्यांची, काल मी जवाहर कॉलनीमध्ये गेलतो, त्यांची प्लॉटिंग चालू आहे, तिकडे गेट बांधले होते, गेटाला कुलूप होता, 15-20 फुटाचे गेट आहे। तर तिकडे मला काय मुस्लिम भाई लोक भेटले, मला बोलले की आम्हाला इकडून या रस्त्यातून त्या रस्त्यात जाऊ देत नाही। मी बोललो का नाही जाऊ देत? ते बोलतात दुसऱ्या हिंदू समाजाच्या माणसं जमीन घेणार नाही, आमचं प्लॉट घेणार नाही म्हणून गेट बंद करून ठेवलाय आणि स्वतःला सेक्युलर म्हणतात। तुम्हाला सेक्युलर बनण्याचा काही अधिकार नाहीये। भामरेंनी फक्त शहराचं, जो विजयराव भामरेंनी आणि बोडीकरांनी नगरपालिका ताब्यात दिली, फक्त त्यांचे घर भरले। आता बदल करण्याची वेळ आलेली आणि आता आपल्याला बदल करायचा आहे। शेलू मध्ये लोकांनी ठरवले आणि जिंतूर मध्ये प्रत्येक 80% गावामध्ये ठरले की या वेळेस आपल्याला फक्त सुरेश नागरे आणायचा आहे, असं लोकांनी ठरवलेलं आहे। आपल्याला बदल करायचा की नाही? बदल होणार की नाही? आपल्या बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं आणि आपण यावेळेस नक्की आपला विजय होईल। फक्त बोलण्यासाठी बोलताय, 2000 कोटीचे काम आणले आजचे आमदार, माजी आमदार बोलतात 1500 कोटीचे काम आणले, काम गेले कुठे?
फक्त त्याच्यातून पैसे कमवले, हे टक्केवारीचे पैसे तुमचे, ते पैसे आले, आता बोलतात आम्ही 5,000 कोटी वाटू, 5,000 रुपये वाटू, 3,000 रुपये मताला वाटू, ते पैसे घ्या, ते तुमचे पैसे आहेत। आणि आज आम्ही जनता ही पैशाने आणलेली जनता नाहीये, ही पैसे प्रेमातून आलेली जनता आहे। यांच्या सभेला राष्ट्रवादीची सभा जो शेलूला होती पवार साहेबांकडे फक्त साहेब 3,000 लोक होते, फक्त 3,000 लोक। आणि इकडे अमित शहा आलते तर 5 मतदारसंघाचे लोक आलते, ते पण फक्त 20,000 होते। आणि आज इकडे कमीत कमी 25,000 ते 30,000 लोक इकडे आतमध्ये आहेत आणि बाहेर अजून 20,000 ते 25,000 लोक आहेत। हे प्रेम आहे, हे चित्र दिसतंय, याच्यातून दिसत आहे की लोक निवडून येणार आहेत असं आहे। यामध्ये आमच्याकडे आज पक्षामध्ये मागच्या सोमवारी आपले जिल्हा अध्यक्ष, शिवसेनेचे जिल्हा अध्यक्षांनी राजीनामा देऊन त्या पक्षामध्ये प्रवेश केला जिल्हाध्यक्षाने, आणि आपल्या पक्षामध्ये साळेगावकर साहेबांनी प्रवेश केला। आज हे प्रेम हे जागू द्या। आणि तुम्हाला सांगतो येणाऱ्या 20 तारखेला आपण गॅस सिलेंडरवर बटन दाबा, आपला विजय होईल। मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही आमदार होणार आहेत, मी फक्त तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून त्या विधानसभेत एक वर्षी का बदला, तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो, यावर बदल झाला तर आपलं येणारं भविष्य सुधरेल। आणि ही सभा थोड्या लोकांनी आटवतो, मला खूप काही बोलायचंय, पण बाळासाहेबांना पुढे 4 कार्यक्रम आहेत, त्या वेळेचा अभाव घेऊन मी क्षमा मागतो, जास्त वेळ घेत नाही। फक्त येणाऱ्या 20 तारखेला माझ्या ओबीसी बांधव, माझी एससी समाज, माझा एसटी समाज, माझा मुस्लिम समाज यांनी मला मतदान करा। आणि मी अजून एक डिक्लेअर करतो, जिंतूर शेलू मध्ये मी जिथपर्यंत राजकारणामध्ये मुस्लिमच नगराध्यक्ष राहणार, मुस्लिमच नगराध्यक्ष राहणार। आणि हे मी घोषणा करून दाखवा, हे घोषणा करू शकत नाही।